नंदिनी ही जॉईंट फॅमिलीत राहत होती। तिचे कुटुंब मोठे असल्यामुळे त्यांचे घरही एखाद्या राजवाड्यासारखे होते। तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र खोली होती, मग तो सदस्य मोठा असो वा लहान। ज्याप्रमाणे नंदिनीचे संपूर्ण कुटुंब एकत्र राहत होते, त्याचप्रमाणे तिच्या घरातील सर्व लोक एकत्र जेवण करायचे। नंदिनीचे आजोबा त्यांच्या गावातील सरपंच होते, त्यामुळेच घरासोबतही गावात त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान होता। नंदिनीच्या आजोबांना 4 मुले होती, त्यापैकी नंदिनीचे वडील सर्वात मोठे होते। नंदिनी ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि त्यांना नंदिनी खूप उशिरा झाली होती। तर तिच्या दोन्ही चुलत्यांना 2 मुली आणि 3 मुले होती। त्यांच्या गावात अशी प्रथा होती की नातेवाईकांमध्येच मुलींना दिले जात होते, पण नंदिनीचे आजोबा या प्रथेच्या विरोधात होते। त्यांचे म्हणणे होते की असे केल्याने नात्यात गोडवा राहो अथवा न राहो, पण त्यामुळे नात्यात दरारा नक्कीच निर्माण होऊ शकतो। त्यामुळेच नंदिनीच्या आजोबांनी आपल्या कोणत्याच मुलाचे लग्न नातेसंबंधात केले नव्हते आणि नंदिनीचेही नात्याबाहेर लग्न करण्यात आले होते। खरं तर 1 वर्षापूर्वीच तिचे लग्न ठरले होते, पण मुलाकडच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले होते आणि आतापर्यंत सर्व काही ठीक चालले होते। नंदिनीच्या लग्नाला आता 8 दिवस राहिले होते। त्या निमित्ताने त्यांच्या वाड्यासमोर एक भव्य मोठा मंडप टाकण्यात आला होता। त्या घराचे अंगण घरापेक्षा खूप मोठे होते। अख्ख्या गावाला बोलावलं तरी ते कमी पडणार नाही इतके मोठे होते। नंदिनीचे आई वडील आणि तिच्या सर्व चुलत भावांची लग्ने याच अंगणात झाली होती। गावच्या सरपंचाच्या नातीचे लग्न होते, त्यामुळे त्याचे स्वतःचे घरच नाही तर संपूर्ण गाव नवरीसारखे सजले होते। नंदिनीला तयार करण्यासाठी शहरातून खास ब्युटिशियन आले होते आणि त्या ब्युटिशियनला नंदिनीच्या सासरच्यांनी शहरातून पाठवले होते, कारण नंदिनीच्या होणाऱ्या नवऱ्याची इच्छा होती की नंदिनीने लग्नाच्या दिवशी खूप सुंदर दिसावे। तिच्या होणाऱ्या पतीचे नाव अविनाश राठोड असे होते आणि तो दिसायला खूप देखणा होता। या लग्नामुळे नंदिनी खूप खुश होती, कारण लग्नानंतर ती अविनाश सोबत शहरात राहणार होती। गेल्या 1 वर्षापासून अविनाश आणि नंदिनीचे फोनवर बोलणे होत होते। आज नंदिनीच्या लग्नाचा दिवस होता आणि सकाळपासूनच नंदिनीचे चुलत भाऊ आणि तिच्या मैत्रिणी तिला अविनाश अविनाश म्हणत चिडवत होते। नंदिनीची मंडप एंट्री फिल्मी स्टाईलमध्ये होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं। लग्नाची तयारी खूप जोरात चालू होती। गावातील प्रत्येक घरात नंदिनीच्या लग्नाची पत्रिका 8 दिवसापूर्वीच पोहोचली होती, त्यामुळे प्रत्येक जण या लग्नाला उपस्थित होता। आता सर्वजण नवरदेव येण्याची वाट पाहत होते। नंदिनी तयार होऊन 2 तास झाले होते आणि आता नंदिनी बरोबरच अख्खं गावही नवरदेवाची आणि वराडाची आतुरतेने वाट पाहत होतं, कारण आता लग्नाची वेळही निघून गेली होती। पण नवरदेव आणि त्यांच्याकडील माणसांचा अद्याप काहीच पत्ता नव्हता। नंदिनीच्या आजोबांनी नंदिनीच्या सासऱ्यांना अनेकदा फोन केला, पण प्रत्येक वेळी त्यांच्याकडून हेच ऐकायला मिळायचे की आम्ही आताच निघत आहोत आणि ते म्हणत होती की लग्न घर असल्यामुळे आवरता आवरता आम्हाला खूप उशीर झाला। तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही काही वेळातच तिथे पोहोचतो। पण तासाभरानंतरही नंदिनीच्या आजोबांना तेच उत्तर मिळाल्यावर त्यांना नंदिनीच्या सासरच्या मंडळीचा राग आला आणि त्यानंतर नंदिनीच्या सासरच्या मंडळीकडून जे समोर आलं ते ऐकून सर्वांचे मन मोडले होते। तिच्या सासऱ्यांनी सांगितले की आम्ही सर्वजण अविनाशची वाट पाहत आहोत, तो कुठे गेला आहे ते आम्हाला काहीच माहीत नाही। आम्ही सर्वजण तयार होऊन बसलो आहोत, पण अचानक अविनाश कुठे गायब झाला तेच कळत नाहीये आणि त्याचा फोनही बंद लागत आहे, त्यामुळे आम्ही खूप काळजीत आहोत। पण अविनाश घरी येताच आम्ही लगेच वराडासह तुमच्या घरी पोहोचू असे बोलून त्यांनी फोन ठेवला। आता वराडाची आणि नवरदेवाची वाट पाहत दिवसाची रात्र झाली होती, त्यामुळेच गावातील लोक आपापसात बोलू लागले की नक्कीच काहीतरी गडबड आहे। गावातील काही जाणकार मंडळींनी नंदिनीच्या आजोबांना सांगितले की सरपंचजी, मुलाकडचे लोक नक्कीच बहाणा करत आहेत। त्या मुलाचे दुसऱ्या मुलीशी प्रेम संबंध असेल आणि तो त्या मुलीसोबत पळून गेला असावा। हे सर्व ऐकून बिचाऱ्या नंदिनीचे हृदय कोरड्या पानासारखे थरथर कापत होते। गावातील काही लोक नंदिनीच्या आजोबांना म्हणू लागले की आता तुमची मुलगी कलंकित झाली आहे आणि ज्या मुलीचे लग्न होण्याआधीच लग्न मोडते
तिच्याशी कोण लग्न करणार? गावातील काही वडीलधाऱ्यांनी नंदिनीच्या आजोबांना सल्ला द्यायला सुरुवात केली की जरी नातेवाईकात तुम्ही तुमच्या मुली देत नसला तरी आत्ताची वेळ तशी नाही, तुम्ही आपल्या नंदिनी मुलीचे लग्न नात्यातच लावून द्या, म्हणजेच नंदिनीचे लग्न तिच्या आत्याच्या मुलाशी लावून द्या, हेच तुमच्यासाठी आणि नंदिनीसाठी चांगले राहील. गावकरी नंदिनीच्या आजोबांना नंदिनीचे लग्न तिच्या आत्याच्या मुलाशी लावून देण्याचा सल्ला देऊ लागले. पण नंदिनीचे आजोबा आपल्या तत्वावर ठाम होते. एकीकडे नंदिनीच्या आजोबांची तत्वे होती तर दुसरीकडे गावकऱ्यांचा आवाज नंदिनीच्या कानात घुमत होता की आता तिच्यासोबत लग्न कोणीच करणार नाही, आयुष्यभर तिला लोकांचे टोमणे सहन करावे लागेल. नंदिनीचे वडील भावांमध्ये मोठे होते पण तेही यावेळी असहाय्य उभे होते, कारण निर्णय नंदिनीचे आजोबाच घेणार होते. तिच्या वडिलांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. मुलीचे लग्न होण्याआधीच विभक्त होण्याचे दुःख फक्त बापच समजू शकतो. वडिलांची अवस्था पाहून नंदिनीच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गावकरी आणि बाकीचे पाहुणे परतायला लागल्याचे पाहून तिच्या आजोबांनी असा निर्णय जाहीर केला की ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे आजोबा म्हणत होते की त्या लोकांना काय वाटले, ते आमची इज्जत धुळीस मिळवतील आणि आम्ही शांतपणे पाहत राहू, पण मी असे होऊ देणार नाही. मी माझे तत्व आधीही मोडले नव्हते आणि आजही मोडणार नाही, पण नंदिनीचे लग्न आजच होईल आणि तेही याच मांडवात. हे ऐकून गावकरी आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाले. सर्वांना प्रश्न पडला होता की पण नंदिनी सोबत लग्न करणार तरी कोण? त्यापेक्षाही नंदिनीला सर्वात जास्त अस्वस्थ वाटू लागले. ती विचार करू लागली की माझे लग्न नात्यात होणार नाही तर मग कोणासोबत होणार? तेव्हा तिच्या आजोबांनी तिथे उपस्थित असलेल्या एका 21 वर्षाच्या मुलाला हाक मारली आणि तो मुलगा त्याच्याकडे गेल्यावर ते त्या मुलाला म्हणाले, अरे मुला, इथे मांडवात बस. हे ऐकून नंदिनीचे भान हरपले. नंदिनीपेक्षा तिच्या घरच्यांना जास्त आश्चर्य वाटले. गावातील लोकही हे सर्व आश्चर्यचकित डोळ्यांनी पाहत होते की हा कसला निर्णय घेतला आहे. सरपंचींनी आपल्या नातीचे लग्न आपल्याच घरातील नोकराशी लावून देत आहे. त्याचे नाव नंदकिशोर होते, पण गावातील आणि नंदिनीच्या घरातील सर्व लोक त्याला नंदू या नावाने हाक मारायचे आणि तो या भल्या मोठ्या वाड्यात काम करत होता. नंदू हा सरपंचीचा सेवक सुंदरलाल यांचा मुलगा होता. सुंदरलाल हे सरपंचीचे सेवक होते. काही वर्षापूर्वी सुंदरलाल हे सरपंची सोबत त्यांच्या फॅक्टरी गेले होते. तिथे झालेल्या एका अपघातात सुंदरलाल यांनी आपला जीव धोक्यात घालून नंदिनीच्या आजोबांचे प्राण वाचवले आणि ते स्वतः त्या अपघातात मृत्युमुखी पडले. त्या दिवसापासून नंदू सरपंचीच्या घरात राहत होता. नंदिनीचे आजोबा बाहेरून जितके कणखर होते तितकेच आतून ते खूप हळवे मनाचे होते आणि ते आपल्या तत्वावर जेवढे ठाम होते तेवढेच आपले कर्तव्यही चोखपणे पार पाडत होते. त्यामुळे सुंदरलालच्या मृत्यूनंतर सरपंची नंदूला त्यांच्या घरी घेऊन गेले होते. एवढंच नाही तर त्यांनी नंदूला त्या शाळेत प्रवेश मिळवून दिला होता ज्या शाळेत त्यांच्या घरातील इतर मुले शिकत होती. नंदू नंदिनीपेक्षा लहान होता आणि तो नंदिनीला छोटी मालकीण म्हणून हाक मारायचा. आज सरपंचींचा निर्णय नंदूने ऐकला तेव्हा तोही स्तब्ध झाला. त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, मालक, तुम्ही हे काय बोलत आहात? नंदिनी माझी छोटी मालकीण आहे आणि मी तिच्याशी लग्न कसे करू शकतो? नंदू त्यांच्या जागी अगदी बरोबर होता, पण नंदिनीच्या घरात तिच्या आजोबांपुढे कोणाचेच चालत नव्हते. ते जे निर्णय घेतील, मग तो कुठलाही असो, तो निर्णय सर्वांनाच पाळावा लागायचा. त्यांनी नंदूला खडसावले आणि म्हणाले की माझ्या निर्णयावर बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? हा आमच्या घरच्या इज्जतीचा प्रश्न आहे. मी जे सांगेल तेच तुला करावे लागेल आणि यापुढे तू एक शब्दही काढणार नाहीस, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. जा, गप मुकाट्याने मांडवात बस. नंदूने पुन्हा हिंमत एकवटली आणि सरपंचींना म्हणाला, मालक, तुम्ही या छोट्या मालकिनीवर अन्याय करत आहात. ती माझी मालकीण आहे आणि मी त्यांचा एक गरीब नोकर आहे. माझ्या लहान मालकिनीवर असा अन्याय करू नका. असे म्हणत नंदू सरपंचीच्या पाया पकडून लग्नास नकार देऊ लागला. नंदिनीलाही हे लग्न करायचे नव्हते, कारण तिने नंदूकडे त्या नजरेने कधीच पाहिले नव्हते. त्यांच्या घरातील इतर सर्व महिलाही घाबरून उभ्या राहिल्या होत्या, कारण सरपंचींच्या निर्णयासमोर त्या घरातील पुरुषांचाही आवाज निघत नव्हता आणि त्यांच्या घरातील महिलांना सरपंचींच्या पुढे काहीही बोलण्याचा अधिकार नव्हता. नंदूने नकार देताच
नंदिनीच्या चुलत्याने नंदूची कॉलर पकडली आणि म्हणाले, तुझ्या मोठ्या मालकांनी तुला काय सांगितले ते तुला समजले नाही का? ज्यांनी तुला लहानाचे मोठे केले त्यांचा तुला जरासा सुद्धा आदर करता येत नाही का? हा या घराच्या सन्मानाचा प्रश्न आहे. जो त्यांचा निर्णय या घरात पाळत नाही त्याला आमच्या घरात राहण्याचा हक्क नाही. मग ती माझी बायको असो किंवा माझा मुलगा असो, सर्वांना माझ्या वडिलांचा निर्णय पाळायलाच लागतो. त्यानंतर घाबरलेला नंदू शांतपणे जाऊन मांडवात बसला. पण त्याला लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याने सुद्धा आपल्या लहान मालकिनीकडे त्या नजरेने कधीच पाहिले नव्हते. नंदिनीलाही हे लग्न व्हावे असे वाटत नव्हते. पण नवरा मुलगा न आल्याने तिच्यासाठी हे आधीच खूप मोठे संकट बनले होते. कारण शेवटच्या क्षणी अविनाशने तिची फसवणूक केली होती. अविनाश ज्या प्रकारे तिच्याशी फोनवर गोड बोलायचा त्यामुळे नंदिनीला कधी कळलेच नाही की हे नाते अविनाशच्या इच्छेविरुद्ध झाले आहे. नंदू मांडवात बसताच सरपंचींनी नंदिनीच्या आईला नंदिनीला मांडवात घेऊन यायचा आदेश दिला. नंदिनी सुद्धा शांतपणे येऊन मांडवात बसली. कारण या घरात मुलींना स्वतःचे निर्णय घेण्याची मुभा नव्हती. तिने ठरवले होते की ती नंदूला सांगेल की त्याला हे जबरदस्तीचे नाते आयुष्यभर जपण्याची काहीच गरज नाही. पाहिजे तेव्हा तो मला घटस्फोट देऊन पुन्हा दुसरे लग्न करू शकतो. फार कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला आणि इच्छा नसतानाही अविनाशच्या ऐवजी नंदिनी नंदूची वधू बनली. सरपंच आणि त्यांच्या घराची संपूर्ण गावात बदनामी झाली. नंदूला राहण्यासाठी वाड्याच्या मागच्या बाजूला लागून असलेली खोली देण्यात आली होती. तिथेच आता ते दोघे राहत होते. एक दिवस नंदिनीची आत्या त्यांच्या खोलीत आली आणि म्हणाली की बाबांची तत्वे आणि निर्णय खूप विचित्र आहेत. नवऱ्या मुलाची लग्नाची मिरवणूक आली नाही याचे सर्वांनाच दुःख आणि खेद होतो. पण तूच सांग, त्या बिचाऱ्या नंदूचा यात काय दोष होता? जर बळीचा बकरा बनवायचे होते तर माझा मुलगा होता ना. आणि गाववाल्यांचे म्हणणेही तेच होते. पहिली गोष्ट म्हणजे तो गरीब आहे आणि वर तो या घराचा नौकर आहे. जर बाबांनी त्यांची तत्वे बाजूला ठेवून तुझे लग्न माझ्या मुलाशी केले असते तर कौटुंबिक बाब कुटुंबातच राहिली असती आणि इतकी बदनामी सुद्धा झाली नसती. नंदिनीची आत्या सुद्धा त्यांच्या वडिलांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत होत्या. पण यात नंदिनी काय करणार होती? कारण ती जबरदस्तीच्या नात्यात बांधली गेली होती. त्यानंतर तिच्या आत्याने तिला जे सांगितले ते ऐकून त्या क्षणी पृथ्वी फुटून तिने त्यात लीन व्हावे अशी तिची परिस्थिती झाली होती. स्वप्ने पूर्ण होण्याआधीच भंग पावणे हे त्यावेळी नंदिनीपेक्षा चांगले कोणालाच माहीत नव्हते. तिची आत्या तिला सांगू लागली की नंदू अजून लहान आहे. कदाचित पहिली रात्र काय असते हे त्याला माहीत नसेल. त्यामुळे तू त्याच्यापासून दूर राहणेच तुझ्यासाठी बरे राहील. आणि जोपर्यंत नंदूला या गोष्टीची समज येत नाही तोपर्यंत तुला लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, नाहीतर अवघड आहे. एवढं बोलून आत्या खोली बाहेर गेल्या. नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नंदिनीने तिच्या लग्नाच्या रात्रीचे काय नियोजन केले होते आणि काय घडून बसले होते. नंदिनीने विचार केला होता की लग्नाच्या पहिल्या रात्री ती आधी अविनाशला तिच्या मेहंदीत लपलेले अविनाशचे पहिले अक्षर ए शोधून दाखवायला सांगेल. त्यानंतरच त्याला नंदिनीला स्पर्श करण्याची परवानगी मिळेल. पण तिने जे स्वप्न पाहिले होते त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नंदू हा पूर्णपणे भोळा होता. त्याला जगाच्या गोष्टीचे आकलन नव्हते. नंदिनी खोलीत बसून तिच्या नशिबावर रडत होती. तेवढ्यात अचानक कोणीतरी नंदूला खोलीत ढकलले. तिची नजर नंदूवर पडताच तिला आठवलं की ज्याला ती गमतीने लहान म्हणत होती तोच आज तिच्या नशिबात नवरा म्हणून येईल याचा तिने कधी विचारही केला नव्हता. नंदू खोलीत येताच तिला म्हणाला, छोट्या मालकीन, तुम्ही न काही बोलता या लग्नाला संमती द्याल अशी मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. मी या घराचा नौकर होतो आणि मोठ्या मालकासमोर जास्त बोलू शकत नव्हतो. पण तुम्ही तर या लग्नाला नकार देऊ शकला असता. तेव्हा नंदिनी म्हणाली, तुम्ही या नात्याला नकार देण्याचा खूप प्रयत्न केला पण तुमचे कुणी ऐकले नाही. छोटी मालकीन, तुम्ही मला असे आदराने बोलू नका. मी तुमच्यापेक्षा दोन्ही गोष्टींनी लहान आहे. यावर नंदिनी म्हणाली, तुम्ही आता या नात्याने माझे पती आहात आणि हा आदर जर पत्नी आपल्या पतीचा करू शकत नाही तर त्या नात्याला काय अर्थ? आमच्या घरात आजोबांच्या आदेशासमोर घरातल्या पुरुषांना बोलण्याची परवानगी नाही. मग मी तर या घराची मुलगी असताना स्वतःची बाजू कशी मांडू शकते? त्याच्यासमोर जर
मी या लग्नाला आक्षेप घेतला असता तर आणखीन दुसरे संकट माझ्यावर आले असते, पण आजोबा त्यांच्या निर्णयापासून मागे हटले नसते आणि आपले लग्न लावून दिले असते. मग बोलून काय उपयोग. आज नंदूला त्याच्या मोठ्या मालकावर खूप राग आला होता आणि तो रागाने नंदिनीला म्हणाला, नवरदेव आणि त्याच्याकडचे माणसं आले नाहीत, नवरा मुलगा पळून गेला आणि इथे बळीचा बकरा मला बनवण्यात आले. पण छोटी मालकीन, तुमच्या आजोबांना जराशी सुद्धा लाज वाटली नाही का की ते काय करत आहेत. त्यांनी मला माझ्या मालकिनीचा पती बनवले. त्यांनी एकदा तरी आपल्या दोघांना आपल्या इच्छा विचारायला हव्या होत्या किंवा आपले म्हणणे त्यांनी जाणून घ्यायला हवे होते. नंदूने ते अगदी बरोबर सांगितले होते आणि नंदीनेही त्याच्याशी सहमती दर्शवली होती. तिलाही त्याचे म्हणणे बरोबर वाटत होते. पण सरपंचींच्या एका निर्णयाने नंदू आणि नंदिनीचे नाते जोडले गेले होते. नंदिनीचे मन अजूनही गोंधळलेले होते. अविनाशने तिच्याशी असं का केलं, त्याने तिच्या आयुष्याची बोट मध्येच बुडायला का सोडली. या संभ्रमातून नंदिनी आजवर बाहेर पडू शकली नव्हती. ती या विचारात मग्न असताना अचानक नंदू तिला म्हणाला, छोट्या मालकीन, तुम्ही इथे बेडवर झोपा, मी इथे खाली अंथरूण टाकून झोपतो. असं म्हणत नंदूने उशी उचलली आणि खाली अंथरूण टाकून झोपला. नंदूचा हा समजूतदारपणा पाहून नंदिनीला आज आजोबांसमोर नंदू खूप मोठा वाटू लागला होता. नंदिनीने तिच्या लग्नाची खूप स्वप्ने पाहिली होती. लग्नाच्या दिवशी कारण न देता अविनाश तिला सोडून जाऊन एवढी मोठी शिक्षा कशी काय देऊ शकतो. ही शिक्षा होती की विश्वासघात, हे आजपर्यंत तिलाही समजले नव्हते. दुसऱ्या दिवशी सरपंचींनी नंदूला त्यांच्या खोलीत बोलावले. त्यानंतर सुमारे 2 तासांनी नंदू पुन्हा त्याच्या खोलीत आला. त्याचा उदास चेहरा पाहून नंदिनीने त्याला त्याच्या उदास चेहऱ्याचे कारण विचारल्यावर नंदू म्हणाला की सरपंचींनी पुढच्या आठवड्यात आपल्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे आणि त्याआधी आपण दोघांनी नवरा बायकोच्या नात्यात यावं अशी त्यांची इच्छा आहे. हे ऐकून प्रथमच नंदिनीच्या तोंडून आजोबांच्या दिशेने काही नकोसे शब्द बाहेर पडले. मग नंदूही म्हणाला, छोटी मालकीन, लग्नापर्यंत ठीक होतं, पण आता सरपंचींनी सांगितल्याप्रमाणे मी स्वतःला इतक्या लवकर जुळवून घेऊ शकत नाही. असे म्हणत नंदू संतापला. मग नंदिनीने त्याला बेडवर बसवले आणि पाण्याचा ग्लास दिला. पाणी पिऊन नंदू थोडा शांत झाल्यावर नंदिनी त्याला म्हणाली, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, बळजबरीने आपण असे कोणतेही नाते प्रस्थापित करणार नाही. मग नंदू म्हणू लागला, छोटी मालकीन, मी विचार करतोय की मी इथून पळून जावं आणि मग तुम्ही सर्वांना माझ्याबद्दल काहीही सांगावं, कारण मी इथे राहिलो तर सरपंचीच्या निर्णयामुळे वेडा होईन. नुकताच वयात आलेल्या नंदूला यावेळी नात्यातील नाजूकपणा कळत नव्हता, हे मान्य आहे. पण नंदिनीचे आजोबा नंदूला जे काही करायला सांगत होते तेही पूर्णपणे चुकीचे होते. नंदिनी त्याला म्हणाली, तुम्ही आत्ता कोणाला काही सांगू नका आणि सर्वांसमोर असे राहा की जणू आपल्यात सगळं काही नीट चाललंय, पण खोलीच्या आत आपण फक्त चांगले मित्र राहू, जसे आपण पूर्वी राहत होतो. नंदिनीचे म्हणणे नंदूलाही आवडले, म्हणून त्याने तसे करण्यास होकार दिला. पण काही दिवसांनी नंदू जेव्हा गुरांना घेऊन शेताकडे चालला होता तेव्हा सरपंचीकडून नवीन आदेश आला की नंदू, तू आजपासून शेतातली आणि घरातली कामे करणार नाहीस. मग नंदू सरपंचींना म्हणाला, मालक, माझ्याकडून काही चूक झाली का. यावर सरपंच म्हणाले, नंदू, आता तुझे लग्न झाले आहे आणि तुझ्यावर नंदिनीची जबाबदारी आली आहे, म्हणून आजपासून तू आमच्या बरोबर आपल्या फॅक्टरी यायची. हे ऐकून नंदिनीला आनंद झाला, पण नंदू दुखी होता. त्याला असं वाटत होते की जणू त्याचे स्वातंत्र्य त्याच्यापासून हिरावून घेतले जात आहे. त्या दिवसापासून नंदू सरपंची सोबत जी फॅक्टरी बंद पडायच्या मार्गावर होती त्या फॅक्टरी जाऊ लागला. नंदूचे शिक्षण 12वी पर्यंत झाले होते. 9वीच्या नंतर त्याने बाहेरून परीक्षा देऊन 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते आणि आता इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतले होते. आता नंदूचे आयुष्य पूर्णपणे बदललेले होते. यापूर्वीही तो कधीकधी सरपंचीसोबत त्यांच्या फॅक्टरीत जायचा. हळूहळू त्याने फॅक्टरीतील काम समजून घेतले आणि कामावर आपले पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे फॅक्टरीतून निघणारे मालाचे प्रोडक्शन 2-3 पटीने वाढले. फॅक्टरीतील ट्रान्सपोर्ट विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून इतर राज्यात माल पोहोचवण्याचे नियोजन केले. बघता बघता डब घाईला आलेली कंपनी पुन्हा भारतीय बाजारपेठेत आपले वर्चस्व गाजवू लागली. नंदू भोळा होता, पण अभ्यासात फार हुशार होता. जे काम सरपंचीच्या 3 मुलांना जमले नाही ते काम नंदूने गेल्या 6 महिन्यातच करून दाखवले.
त्यामुळे फॅक्टरीत प्रोडक्शन मॅनेजर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. नंदूला वाचनाची खूप आवड होती, म्हणून अनेकदा रात्री तो त्याच्या खोलीत पुस्तके वाचत बसायचा. आज जेव्हा नंदू फॅक्टरीतून घरी आला तेव्हा जेवण वगैरे करून त्याने पुस्तक वाचायला घेतले. किचनमधील कामे उरकून नंदिनी जेव्हा हॉलमध्ये आली तेव्हा नंदू जमिनीवर बसून पुस्तके वाचत बसला होता. त्याला काही अडचण आली तर तो नंदिनीला विचारायचा. नंदिनीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते आणि नंदूही तेच शिकत होता. नंदू दिवसभर फॅक्टरीतच राहायचा आणि रात्रभर जागून त्याच्या परीक्षेची तयारी करायचा. नंदिनीही त्याच्या परीक्षेच्या तयारीसाठी रात्रभर त्याच्यासोबत जागी असायची. असेच आज नंदू त्याची परीक्षेची तयारी करत वाचत असताना नंदिनीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेला. नंदिनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित तो गाढ झोपला होता. नंदूला तिच्या जवळ पाहून तिने त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण दिवसभर थकलेला नंदू उठण्याचे नाव घेत नव्हता, म्हणून नंदिनी सुद्धा खाली झोपी गेली. सकाळी तिने डोळे उघडले तेव्हा ती नंदूच्या अगदी जवळ होती आणि ते दोघेही एकाच उशीवर झोपले होते. झोपेत नंदूने त्याचा एक हात तिच्या अंगावर ठेवला होता. पक्ष्यांच्या आवाजामुळे नंदिनीला जाग आली आणि ती लगेच मागे सरकली. नंदिनीचे केसही मोकळे झाले होते, म्हणून तिने पटकन केस गोळा केले आणि ती उठून बसली. तिला स्वतःचाच राग येऊ लागला आणि ती विचार करू लागली की इतक्या जवळ बसून नंदूला अभ्यासात मदत करण्याची काय गरज होती. जर मध्यरात्री त्याला जाग आली असती तर कदाचित आम्हाला एकमेकांकडे बघताही आले नसते. नंदिनीने नंदूला उठवल्यावर तो आंघोळ करून त्याचा पेपर द्यायला कॉलेजमध्ये गेला आणि तिकडून परत आल्यावर तो खूप आनंदी दिसत होता. तो नंदिनीला म्हणाला, छोटी मालकीन, तुमच्यामुळे माझा पेपर खूप सोपा गेला. असे म्हणत त्याने तिच्या दोन्ही हातांचे चुंबन घेतले. नंदूच्या या कृतीने नंदिनीच्या हृदयाची धडधड आणखी वेगवान झाली आणि तिने पटकन त्याचे हात तिच्यापासून दूर केले. इच्छा नसतानाही तिच्या आतल्या भावना बदलू लागल्या आणि ती इच्छा नसतानाही नंदूचा विचार करू लागली. तर नंदू तसाच राहिला. त्याच्यात फक्त बालिशपणा आणि भोळेपणा होता. त्याला फक्त पुस्तकी ज्ञान होते. जेव्हा नंदू चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला तेव्हा त्याने नंदिनीला त्याचा निकाल सांगताना अचानक मिठी मारली आणि तो म्हणाला, आज मी खूप आनंदी आहे. छोटी मालकीन, तुम्हाला माहीत आहे की हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झाले आहे. मग नंदिनी लगेच त्याच्यापासून मागे हटली. त्यानंतर नंदू पुढच्या शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीला जॉईन झाला होता आणि तो फॅक्टरीतही चांगलं लक्ष देत होता. त्यामुळे सरपंचींनी त्याचा पगारही वाढवला होता. नंदू आणि नंदिनीच्या लग्नाला आता 1 वर्ष उलटून गेले होते, पण तरीही दोघांमध्ये नवरा बायकोचे कोणतेच नाते प्रस्थापित झाले नव्हते. नंदू नवीन युनिव्हर्सिटीत जाऊ लागला होता, त्यामुळे त्याचे शब्द आणि बोलणे बदलू लागले होते. एकदा त्याने नंदिनीला सांगितले की मला एक मुलगी खूप आवडू लागली आहे आणि मी त्या मुलीवर प्रेम करू लागलो आहे. का माहीत नाही, पण हे ऐकून नंदिनीचे मन शांत झाले होते. दोघांमध्ये आधीच ठरले होते की ते दोघे फक्त चांगले मित्र म्हणून राहतील आणि लग्नाच्या वेळी नंदिनीने त्याला हक्क दिला होता की तो पुढे जाऊन आपल्या आवडीच्या मुलीशी लग्न करू शकतो. पण आज जेव्हा नंदिनीला कळलं की नंदूचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तेव्हा तिच्या मनाला ते सहन झालं नाही. त्यानंतर नंदूने अचानक नंदिनीला प्रश्न विचारला, छोटी मालकीन, तुम्हाला काय वाटतं, ती मुलगी मला हो म्हणेल की नाही? त्यावेळी तिची अवस्था अशी होती की तिला नीट हसूही येत नव्हते. नंदिनीने त्याला धीर दिला, तुम्हाला नाही म्हणण्याचा प्रश्न येत नाही. तुम्ही इतके देखणे आहेत की कोणतीही मुलगी सहज तुमच्या प्रेमात पडेल. मग नंदू म्हणाला, खरंच छोटी मालकीन, मला कोणतीही मुलगी हो म्हणेल का? नंदिनी म्हणाली, हो बाबा, तुम्ही कोणत्याही मुलीला आवडसाल. यावर नंदू म्हणाला, मग तुम्ही माझ्यासाठी या मुलीशी बोलसाल का? नंदिनीने होकारार्थी मान डोलावली. पण त्या दिवसापासून नंदिनीला खूप विचित्र का वाटू लागलं. कदाचित तिला ही गोष्ट सहन होत नव्हती की नंदू दुसऱ्या मुलीवर प्रेम करू लागला आहे. सवत हा शब्द प्रत्येक स्त्रीला काट्यासारखा टोचतो आणि नंदिनी सुद्धा बहुधा या समस्येतून जात होती. लग्नाच्या वेळी नंदिनी म्हणाली होती की तो आयुष्यात कधीही पुन्हा लग्न करू शकतो, पण आज तिचेच शब्द तिच्या आयुष्यावर जड झाले होते. एके दिवशी नंदिनीची तब्येत बिघडली. मग नंदू तिला दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि रक्तदाबासाठी काही औषधं लिहून दिले.
त्यानंतर ते दोघे हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना अचानक नंदिनीची एका माणसाशी टक्कर झाली. नंदिनीने त्या माणसाला पाहताच तिचे भान हरपले होते, कारण नंदिनीची ज्या माणसाशी टक्कर झाली तो दुसरा तिसरा कोणी नसून अविनाश होता. अविनाशने तिला बघितल्यावर तो तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा नंदिनीने त्याला थांबवले आणि विचारले की तू माझी एवढी फसवणूक का केलीस? अविनाश, तुला माझ्याशी लग्न करायचे नव्हते तर तू मला लग्नाची स्वप्ने का दाखवलीस? लग्नाच्या दिवशी तू येणार नाहीस हे कळल्यावर माझी काय अवस्था झाली असेल याचा तू विचार केला का? मग अविनाश म्हणाला, नंदिनी, आधी तू माझं पूर्ण ऐक आणि मग ठरव मी बरोबर की चूक. त्याच्या बोलण्यावर नंदिनी चिडली आणि म्हणाली, आता योग्य आणि अयोग्य ठरवायचे बाकी काय राहिले आहे? मग अविनाश नंदिनीला म्हणाला, नंदिनी, माझं एकदा ऐकून तर घे. मग तू पाहिजे ती शिक्षा मला देऊ शकते. तुझी कोणतीही शिक्षा मला मान्य राहील. मी तुझा अपराधी आहे हे मी मान्य करतो, पण मी जे काही केले ते मजबुरीने केले. तेव्हा नंदिनी रागाने म्हणाली, तुझ्या फसवणुकीला तू मजबुरीचे नाव देऊ नकोस. मी तुला कधीच माफ करू शकत नाही. तेव्हा अविनाश म्हणाला, हो नंदिनी, मला माफ करू नकोस, हा तुझा हक्क आहे. पण आज मी तुला जे काय सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. कॉलेजमध्ये मी एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो आणि ती मुलगीही माझ्यावर प्रेम करत होती. त्या मुलीचे नाव मधू आहे आणि आम्हा दोघांना लग्न करायचे होते. पण लग्न करण्यापूर्वी आम्हा दोघांनाही आपापल्या करिअरमध्ये सेटल व्हायचे होते. त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवले होते की एकदा आमच्या दोघांचे करिअर सुरू झाले की आम्ही दोघे एकमेकांशी लग्न करू. वचन दिल्याप्रमाणे ठरवलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर मी मधूची वाट पाहू लागलो. मधूची वाट पाहत असताना दुपारपासून रात्र उलटून गेली होती, पण मधू आली नाही. मी रेल्वे स्टेशनवर तिची वेड्यासारखी वाट पाहत होतो. मी तिला अनेकदा फोन केला, पण मधूने एकदाही माझा फोन उचलला नाही. मी मधूच्या प्रेमात इतका वेडा होतो की मी तिच्या घरी पोहोचलो, पण तिथे पोहोचल्यावर मला कळले की ती आता तिथे राहत नाही. आणि मग मला वाटले की मधूने माझा विश्वासघात केला आहे आणि तिने माझ्यावर खरं प्रेम केले असते तर ती नक्कीच मला भेटायला आली असती. त्यानंतर मी मधूचा इतका तिरस्कार करू लागलो की मी कित्येक दिवस ट्रेसमध्ये होतो. पण मी माझ्या मनाला कसेबसे पटवून दिले की कदाचित मधू तिच्या आयुष्यात दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून पुढे गेली असेल. म्हणूनच मी माझ्या आई वडिलांच्या आनंदासाठी तुझ्याशी लग्न करून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि मला खरंच सगळं विसरून तुझ्यासोबत आयुष्यात आनंदी राहायचं होतं. पण मग आपल्या लग्नाच्या दिवशी मला मधू तिथे दिसली जिथे मी तुझ्यासाठी भेटवस्तू खरेदी करायला गेलो होतो. आणि जेव्हा मी मधूला माझ्या समोर पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू पाहून संपूर्ण सत्य माझ्या समोर आले की मधू मला भेटायला का आली नाही. नंदिनी रागात अविनाशला म्हणाली, ती तुला भेटायला आली असती तर निदान मला हे दिवस बघावे लागले नसते. मग अविनाशने सांगितलेले सत्य ऐकून नंदिनीचेही डोळे पाणावले. अविनाशने नंदिनीला सांगितले की मधू मला भेटायला येत असताना लोकल ट्रेनला खूप गर्दी होती, त्यामुळे ती दारात थांबून प्रवास करत होती. ट्रेन काही अंतरावर पुढे आल्यावर अचानक मधूचा तोल गेला आणि ती शेजारच्या ट्रॅकवर पडली. पलीकडून येणारी ट्रेन मधूच्या पायावरून गेली आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. तिचे दोन्ही पाय ट्रेन खाली चिरडले गेले होते आणि ती अपंग झाली होती. मधूने माझ्याशी नाते तोडले कारण तिला वाटले की ती आता माझ्या लायक नाही. आता तूच मला सांग नंदिनी, मी तुला सोडून मधूची निवड केली तर यात माझं काय चुकलं? अविनाशचे बोलणे ऐकून नंदिनी अवाक झाली होती आणि तिच्या उत्तराप्रमाणे तिच्या डोळ्यातून अश्रू गालावरून वाहत होते. तेवढ्यात अचानक एक वॉर्ड बॉय एका मुलीला घेऊन डॉक्टरांच्या कॅबिनमधून अविनाश आणि नंदिनीच्या दिशेने आला. नंदिनीने व्हील चेअरवर बसलेल्या मुलीकडे एक नजर टाकली आणि मग अविनाशने फक्त होकारार्थी मान हलवली. नंदिनी समजून गेली की ती मुलगी दुसरी कोणी नसून मधू होती. मधूला या अवस्थेत पाहून नंदिनीला आता काय बोलावे तेच समजत नव्हते. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नंदिनीने अविनाश आणि मधू यांना त्यांच्या लग्नाचे अभिनंदन केले आणि त्यांना एकत्र आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नंदिनीला रडताना पाहून नंदू तिला म्हणाला, छोटी मालकीन, तुमचं अजून सुद्धा अविनाशवर प्रेम आहे का? मग नंदिनीने नाही मध्ये मान हलवली आणि म्हणाली, मी हा विचार करत आहे की कधी कधी आपण सत्य जाणून न घेता एखाद्याबद्दल इतका चुकीचा विचार का करतो.
नंदूने पुन्हा प्रश्न विचारला, मालकीन, तुम्ही अविनाशला माफ केले का? तेव्हा नंदिनी म्हणाली की अविनाशला माफी मागायची गरज नाही. जर अविनाशने मधू सोडून माझ्याशी लग्न केले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. नंदू आणि नंदिनीचा संवाद अजून संपला नव्हता. तितक्यात घरापाशी पोहोचले आणि ते दोघेही गाडीतून उतरून त्यांच्या खोलीत गेले. असेच दिवस जात होते तेव्हा अचानक एके दिवशी नंदिनीला आठवले की नंदूलाही आपल्या आवडीच्या मुलीशी लग्न करायचे आहे आणि त्याने नंदिनीला त्या मुलीशी बोलायला सांगितले होते. अविनाशला आपल्या आयुष्यातून गमावल्यानंतर आता तिला नंदूला तिच्या आयुष्यातून काढण्याची हिंमत तिच्यात होत नव्हती. पण नंदूलाही त्याच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि माझ्या वाईटाचे परिणाम त्याने का भोगावेत असा विचार करून तिने हिंमत एकवटली. हा सगळा विचार करून तिने आज नंदूशी बोलायचं ठरवलं. नंदू रात्री घरी परतल्यावर ती नंदूला म्हणाली की तुमच्या म्हातारपणी त्या मुलीशी लग्न करायचा तुमचा विचार आहे का? मग नंदू म्हणाला, अरे नाही नाही छोटी मालकीन, मी इतका वेळ थांबवू शकत नाही. नंदिनी म्हणाली, मग तुम्ही मला त्या मुलीचा चेहरा कधी दाखवताय, म्हणजे मला तुमच्याबद्दल तिच्याशी बोलता येईल? तेव्हा नंदू म्हणाला, मी आत्ता दाखवू शकतो, पण ती मला नाही म्हणेल की काय अशी भीती वाटते. एवढे बोलून नंदूने एक दीर्घ श्वास घेतला. मग नंदिनीने नंदूचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, तुमचा मोबाईल मला द्या, मला पाहू द्या तुम्हाला अशी कोणती अप्सरा आवडली आहे जिच्या पुढे तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करायला घाबरत आहे. तेव्हा नंदू फोन लपवत म्हणाला, नाही छोटी मालकीन, मला इतक्या छोट्या फोनवर तिचा फोटो दाखवून तिच्या सौंदर्याचा अपमान करायचा नाही. उद्या मी तुम्हाला तिचा मोठा फोटो दाखवतो, मग तुम्ही मला सांगा की ती माझ्याशी लग्न करण्यासाठी हो म्हणेल की नाही. आता नंदिनीला उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार होती. हा एक दिवस तिच्यासाठी एक महिन्यासारखा होता. दुसऱ्या दिवशी नंदू घरी परतला तेव्हा त्याच्या हातात एक मोठी फ्रेम होती जी गिफ्ट पेपरने गुंडाळलेली होती. ती फ्रेम बघून नंदिनीला आतून जळजळ होत होती, पण ती करू तरी काय शकत होती. नंदू तिला म्हणाला, छोटी मालकीन, तुम्ही डोळे बंद करा आणि मी सांगेन तेव्हाच उघडा. असे म्हणत नंदूने ती फ्रेम आणून नंदिनी समोर ठेवली आणि मग म्हणाला, छोटी मालकीन, आता तुम्ही डोळे उघडा. नंदिनीने डोळे उघडताच त्या मुलीला पाहून नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती भरल्या आवाजात म्हणाली, मी? हो नंदिनी, तूच ती मुलगी आहे जिच्यावर माझे प्रेम आहे. लहानपणापासून मी तुला माझी छोटी मालकीन मानत आलो आहे, त्यामुळेच तुला माझ्या भावना सांगण्याचे धाडस माझ्यात होत नव्हते. खरं तर नंदूनेही जी फ्रेम आणली होती ती फ्रेम नव्हती, तर तो नंदिनीचे सौंदर्य वाढवणारा सुंदर आरसा होता. स्वतःला नंदूची निवड समजून नंदिनीच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते आणि नंदूने ते अश्रू आपल्या तळहातावर घेतले आणि नंदिनीला म्हणाला, नंदिनी, हे माझ्या आयुष्यातील अनमोल मोती आहेत, त्यांना असे वाया जाऊ देऊ नकोस. नंदूच्या तोंडून तिचे नाव पहिल्यांदा ऐकून नंदिनीने नंदूच्या रुंद छातीला मिठी मारली आणि नंदूनेही तिला आपल्या मिठीत घेतले. धन्यवाद.